नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीचा मेथी कोथिंबिरीचा ठेचा. एकदा बनवला तर रोज बनवून खाल इतका चविष्ट लागतो. बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे. हा ठेचा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता. अप्रतिम लागतो. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला काही झणझणीत आणि चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी एक नंबर आहे. तर वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक मेथीची जोडी घेतली आहे, ती स्वच्छ निवडून आणि धुवून पण घेतली आहे. आता ही आपण कट करून घेणार आहोत. जास्त बारीक कट करायची नाही, थोडी मोठी मोठीच आपल्याला कापायची आहे. मेथी धुतल्यावरती पूर्णपणे पाणी त्यातलं निथळून घ्यायचं आणि नंतरच कट करून घ्यायची आहे. सर्व मेथी कट करून झाल्यावरती एका प्लेटमध्ये ही सर्व आपण काढून घेऊया. आता कोथिंबीर घेतली, एक जुडी कोथिंबीर आहे. ही सुद्धा मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला मेथीच्या भाजीसारखीच मोठी मोठी अशी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जर मोजून कोथिंबीर आणि मेथीची भाजी या ठेच्यासाठी घ्यायची असेल तर समजा तुम्ही 1 वाटी मेथीची भाजी घेतली तर अर्धी वाटी त्यामध्ये कोथिंबीर घाला. तर आता इथे कोथिंबीर सुद्धा आपण कट करून घेऊया. तुम्ही याआधी मेथी आणि कोथिंबीरीचा ठेचा कधी बनवला आहे का? आणि जर बनवला आहे तर कशा पद्धतीने बनवला आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं कोथिंबीरसुद्धा आपली कट करून झालेली आहे. कोथिंबीर पण प्लेटमध्ये काढून घेऊया. आता गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवला आहे. तवा गरम झाला की यामध्ये अशा पोपटी कलरच्या मिरच्या मी 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहे आणि अशा एका मिरचीचे 2 तुकडे करून घेतले. ह्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. अशा कट करून घेतल्या की पटकन भाजल्या जातात. मस्त डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे. आता यामध्येच मी 4 ते 5 तिखट मिरच्या घालणार आहे. कारण ह्या पोपटी मिरच्या आहे ना, तिखट याच्यामध्ये कमी असतं. त्यामुळे आपल्याला अशा छोट्या मिरच्या 4 ते 5 यामध्ये घालायच्या आहे आणि ह्यासुद्धा यासोबत डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालू शकता, पण ठेचा म्हटलं की झणझणीतच खायला छान लागतो. तर या पद्धतीने मिरची आपली छान भाजली आहे. आता यामध्ये मी 10 ते 12 लसूण पाकळ्या घालत आहे आणि लसूणसुद्धा आपल्याला मस्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर लसूण आणि मिरची मस्त आपली इथं भाजली गेली आहे. आता यात घालूया 1 चमचा जिरे. हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. हे लगेच भाजलं जातं. हे भाजलेलं सर्व साहित्य आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गॅस बंद करूया. थोडंसं हे साहित्य थंड झाल्यावरती आपण एका खलबत्त्यामध्ये घालत आहोत. आता हे आपल्याला जाडसर मस्त कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायची गरज नाही. हे हवं तर तुम्ही मिक्सरला पण असं जाडसर दळून घेऊ शकता. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने जाडसर आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे. पुन्हा गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तवा गरम झाला की 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की पुन्हा यामध्ये मी अर्धा चमचे जिरे घातले आहे. जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतला आहे खलबत्त्यामध्ये, तो सर्व ठेचा यामध्ये घालायचा आणि 1 मिनिटभर हा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. हलकंसं मी परतून घेतलेलं आहे. जास्त परतवायची गरज नाही, कारण आपण हे सगळं आधीच भाजून घेतलेलं आहे. ठेचा परतून झाल्यावरती आपण जी मेथी कट करून ठेवलेली आहे ती सर्व मेथी यामध्ये घालूया. मेथी घातल्यावरती लगेच कोथिंबीर पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम करून 5 मिनिटं ही मेथी आणि कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे चांगली. आता ही मेथी आणि कोथिंबीर जास्त वाटत असेल, पण जसं जसं यातलं पाणी आटेल तसं तसं याची साईज कमी होईल. तर 5 मिनिटं परतून घेतल्यावरती यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया
हा ठेचा बनवताना थोडासा ठसका येतो, कारण यामध्ये मिरच्या थोड्या जास्त घातल्या जातात. कुठलाही ठेचा बनवायचं म्हटलं की त्यामध्ये मिरचीचं प्रमाण हे जास्तच असतं. त्याशिवाय तो ठेचा झणझणीत लागत नाही. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला काही चटपटीत खायचं असेल आणि झणझणीत खावेसे वाटत असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता सगळ्यात शेवटी आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणा कूट घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. असं जाडसर कूट करून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा. कूट घातल्यावरती आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट पुन्हा परतवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती. आपला हा ठेचा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. सर्व ठेचा मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला खायचा त्यावेळेस यावरती तुम्ही लिंबाचा रस पिळूनसुद्धा खाऊ शकता आणि गरमागरम भाकरीसोबत अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर फ्रेंड्स, कसा वाटला हा झणझणीत चविष्ट मेथी आणि कोथिंबिरीचा ठेचा? रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.